बरं वाटतंय का? बरं. थोडंसं सूप पी का? मी पितो, नंतर पितो. ठीक आहे. केदारशी काही बोलणं झालं ग? मी तुम्हाला ना स्पष्टपणे सांगतो, माझा दयानंद खांडेकरांसोबत काहीच संबंध नाहीये. त्या काका ते काय म्हणाला ग? येतो म्हणाला ना. येतो म्हणाला ना. हो. केदार, अजून भू का वर? घे थोडस घे. काय झालं ग? केदारशी काही बोलणं झालं का? हो, मी फोन केला होता त्याला. द्या पप्पा, कसं वाटतंय आता? बरे आहात ना? आहे बरं आहे ग, बरं आहे. युवराज, आयुवी मी बघते. केडी केदारला फोन काय बोलणं झालं का त्याच्याशी? बाबा, बाबा, कामत काका, मी सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्यात. तुम्ही क्रॉस चेक करून घ्याल ना? ओके ओके, नो प्रॉब्लेम. ह्या. बरं, दयासाठी मेडिसिन्स आणि डाएट चार्ट मी लिहून दिलंय. एक वेळ दया दुर्लक्ष करेल, पण त्याच्या मेडिसिनच्या वेळा आणि डाएट तू फॉलो करतो की नाही हे तू बघायचंस. येस. आणि एक लक्षात ठेव, त्याची परिस्थिती, त्याची तब्येत अजूनही नाजूक आहे. तो पूर्णपणे रिकवर झालेला नाही आहे. जे घडून गेलं ते पुन्हा घडणार नाही याची आपण सगळ्यांनी मिळून काळजी घ्यायची आहे. शक्यतो त्याच्या मनासारखं होईल हे बघा. जमेल? हो हो. काळजी घ्या. द्या. थँक्यू. भाऊजी, बरं वाटतंय ना? आहे, ठीक आहे, ठीक आहे. तुमची परिस्थिती बघून खूपच टेन्शन आलं होतं. मी तर देव पाण्यात ठेवून बसले होते. बहिणी, हो. अहो या तुम्ही.
आता जास्त काळजी घ्यावी लागेल हा. तुम्ही लक्ष द्या. कौशिकी, केदार, या ना आत या ना. आता झालात ना, जरा आत या, आराम करा. आल्या नको त्या विषयाला का हात घालताय? कौशिकी, मला प्रॉमिस केलं होतंस की केदार. हो दया काका, मी तुम्हाला म्हणाले होते तुम्ही घरी येण्याच्या आत केदार इथे असेल, पण काय मी माझं वचन पूर्ण केलंय. ए काय काय काम काय तुझं इथे? चल चल, निघायचं बाहेर निघायचं. त्या दिवशी आला होतास, एवढा तमाशा केला, तेवढा पुरेसा नाहीये का? युवराज, अरे बघत काय बसल्या, चल ना, निघ ना. ए युवराज, कोणी बोलवलं इथे? नाही ना, चल निघायचं, चल. मी बोलवलंय त्याला इथे. काही प्रॉब्लेम आहे? अगं काय आहे, ह्या मुलामुळे ह्यांना किती त्रास झाला माहित नाहीये का तुला? कोणाला विचारून आला हा मुलगा इकडे? मी सांगितलंय तिला. माझ्या सांगण्यावरनं कौशिकीने त्याला इथे बोलवलेलं आहे. खांडेकरांच्या घराचा एक सदस्य आहे तो, आणि त्यामुळे तो माझ्या जवळ असावा, माझ्या सोबत असावा अशी माझी इच्छा होती. आणि आता इथून पुढे केदार या घरातच राहणार. सिरियसली दया काका, ह्या मुलामुळे तुला स्ट्रोक आलेला विसरतोयस का तू? नाही, मी काही विसरलेलं नाहीये मी. पण केदारचा या घरावर तेवढाच हक्क आहे जेवढा या घरातल्या प्रत्येकाचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला आता त्याची गरज आहे. मी आहे ना, काय गरज आहे मला सांगा ना. जे काय असेल ते मला सांगा. तुमचा ऑलरेडी एक मुलगा आहे हे विसरलात का तुम्ही? नाही, हे हॉस्पिटलमधून रिकवर होऊन आलेत, पण डोकं तिकडेच हॉस्पिटलमध्ये ठेवून आलेत वाटतं. युवराज, ही पद्धत नाही आहे स्वतःच्या बाबांशी बोलण्याची. मग ही काय पद्धत आहे? रस्त्यावरून कोणालाही उचलायचं आणि इथे येऊन आमच्या डोक्यावर बसवायचं, माझा मुलगा म्हणून. ही काय पद्धत आहे? शट अप युवराज. हॉस्पिटलमध्ये त्यांना ऑलरेडी खूप त्रास झालाय आणि त्यांना अजून त्रास होईल असं आपण कोणीही वागणार नाही आहोत. अँड दॅट्स फायनल. आणि दया काकांना आता केदारची गरज आहे म्हणून तो या घरात राहणार. अँड दॅट्स फायनल. हा निर्णय कोणी घेतला? तू एकटीने? मी घेतलाय हा निर्णय. त्याबद्दल कोणाला काही प्रश्न असतील ना तर त्यांनी मला येऊन विचारावं. अहो पण भाऊजी, कशासाठी? आम्ही आहोत ना तुमची काळजी घ्यायला. पुन्हा या मुलाला घरात आणून ठेवायची काय गरज आहे? सगळे प्लीज शांत व्हा. पद्मिनी काकू, मला माहिती आहे या सगळ्यामुळे आपल्या सगळ्यांना खूप मोठा शॉक बसलाय. पण आता केदार दया काकांचा मुलगा आहे हे सत्य आहे आणि ते आपण नाकारू शकत नाही. केदार आता आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे आणि हे आपण लवकरात लवकर एक्सेप्ट करायला हवं. जसा आपल्या सगळ्यांचा हक्क आहे तसा केदारचा सुद्धा आहे. कसला हक्क? अगं मी नाही मानत हे नातं. हा मुलगा खोटं बोलतोय. ह्या मुलाला ना या घरात पाऊल ठेवू देणार नाही मी. मी सांगितलं तरी नाही.